नागपूरमधनं एक धक्कादायक बातमी येते। नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्यानं आपल्या आई-वडिलांची हत्या केली। 4 ते 5 दिवसांपासून आई-वडिलांचे मृतदेह हे घरामध्येच पडून होते। आई प्राथमिक शिक्षिका तर वडील हे टेक्निशियन असल्याची माहिती पुढे येते। आरोपी उत्कर्ष डाखोले हा बहिणीला 3 ते 4 दिवस घरी न नेता काकांच्या घरी नेत होता। 26 डिसेंबरला आईची तर त्यानंतर वडिलांची त्यानं हत्या केली अशी सगळी माहिती पुढे आलेली आहे। इंजिनिअरिंग करणं हे अवघड जात होतं। आई वडिलांच्या सल्ल्यानंतर चिडून यानं दोघांचीही हत्या केली अशी माहिती आहे। नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही सगळी घटना घडली आहे। नागपूरमधली धक्कादायक घटना 4 ते 5 दिवसांपासून घरात मृतदेह पडून होते। आई वडिलांनी आत्महत्या केली असल्याचा बनाव करण्यात आलेला आहे। उनका जो बेटा है, नाम है उसका उत्कर्ष डाकुड़े, ये 25 साल का है, इंजीनियरिंग का स्टूडेंट है। तो उसको हमने थोड़ी तहकीकात की, थोड़े सवाल पूछे तो उसके बाद उसने कन्फेस किया है कि उसने ही अपने माँ बाप का खून किया है। तो अभी अपनी फॉरेंसिक की टीम भी घटनास्थल पे है, हम एविडेंस कलेक्ट कर रहे हैं। इसके बाद हम पीएम करेंगे, पीएम में और क्लियर होगा कि व्हाट इज द कॉज ऑफ द डेथ, तो उसके बाद ही हम इन सारी चीज़ों पे कुछ बोल सकेंगे। तर अत्यंत धक्कादायक असा प्रकार नागपुरातनं पुढे आलेला आहे। आई वडिलांची हत्या केल्यानंतर त्यानं आत्महत्येचा बनाव रचला, मात्र अखेर हा सगळा प्रकार उजेडात आला। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी मंगेश मोहिते सध्या आपल्या सोबत आहेत। मंगेश, अत्यंत धक्कादायक अशी घटना आणि सगळा घटनाक्रम या प्रकाराचा समोर आहे। नेमका सगळा प्रकार उजेडात कसा आला मंगेश? नक्कीच खूप धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे। नागपूर शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे। 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना उघड झाली आहे। नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीत मुलाने आई वडिलांची हत्या केल्याची घटना पुढे आली। मृत वडिलाचे नाव लीलाधर तर आईचं नाव अरुणा डाखोळे असे आहे। आई ही खासगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होती तर वडील टेक्निशियन होते। मुलगा उत्कर्ष डाखोळे हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे। 4 ते 5 दिवसापासून मृतदेह घरात ठेवला होता। आई वडिलांची आत्महत्या केली असल्याचा बनाव करण्यात आला होता। मात्र पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले। त्या ठिकाणी रक्तशुद्ध दिसून आले। त्यावरून पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी तपास सुरू केला। पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली केली। 26 डिसेंबरला त्याने आईची हत्या केली आणि त्यानंतर बाहेर असलेले वडील घरी आले असता त्याने चाकूने त्यांची सुद्धा हत्या केली। आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे की तो 6 वर्षापासून इंजिनिअरिंग करत होता। वारंवार अपयश आल्याने आई आणि वडिलांनी त्याला दुसरं काही करण्याचा सल्ला देत होते। त्याचा राग त्याने मनात ठेवून ही हत्या केल्याचं पुढे येत आहे। बहिणीला तो कॉलेजमधून घरी न जाता काकाकडे सोडून देत होता। 5 दिवस पर्यंत तो तिला माहिती होऊ नये म्हणून घरी नेत नव्हता तिला। त्याने बरोबर, अत्यंत भयंकर असा सगळा घटनाक्रम आहे या प्रकाराचा। धन्यवाद मंगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।